गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी संजय सिसोदिया, 10th ई क्लास टीचर. पहिल्यांदा मी तुमच्याशी शेअरिंग करत आहे, बोलत आहे. फ्रेंड्स, मी 10th ईसाठी 10वी ईसाठी क्लास टीचर आणि सायन्स 1 and 2 या विषयाला मी टीचिंग करणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत सायन्स 1चे पहिले 2 युनिट चॅप्टर हे वरिष्ठ शिक्षिका सौ दानेज मॅडम, श्री राजेंद्र मराठे सर यांनी शिकवले आहेत. आता तिसरं चॅप्टर हे मी तुम्हाला या ठिकाणी यूट्यूबवर किंवा ऑनलाईन घेणार आहे. तसंच सायन्स 2चे पहिले 2 चॅप्टर, त्यापैकी एक श्रीयुत वरिष्ठ शिक्षक गवांदे सर आणि मराठे सर हे दुसरं चॅप्टर घेणार आहेत. तिसरं चॅप्टर त्यामध्ये मी शिकवणार आहे. तर मित्रांनो, आज आपण तिसऱ्या युनिटला सुरुवात करणार आहेत. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. First, we start the topic chemical reaction. The revision is that start with, can you recall? The first question for all of you: what are the types of molecules of elements and compounds? मित्रांनो, इयत्ता 9वीला किंवा 10वीला आता सुरुवातीला स्कूल ऑफ एलिमेंट्स शिकवलं किंवा माहीत असेल तुम्हाला बेसिक कन्सेप्टमध्ये. व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स. आपण पाहिलं, एलिमेंट्स आपल्याला माहीत आहे. ऑल ऑफ यू नो एलिमेंट्स विच आर नॅचरली found in nature and man-made or scientist made by in artificial. Elements हे सिंगल ॲटम असतात. जसं आपल्याला माहिती आहे, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन, ब्रोमीन. दे मे बी सॉलिड, लिक्विड और गॅशियस फॉर्म. असे अनेक एलिमेंट अबाव दॅन 150 are found or know up to the 20th century. आतापर्यंत 150-60 असे एलिमेंट्स आपल्याला माहीत आहेत किंवा त्यांचा शोध लागलेला आहे, रिसर्च झालेले आहेत ते. These elements are when combined by chemically then form a molecule. Molecule means we know molecules are diatomic, heteronuclear. For example, oxygen O2, nitrogen N2, bromine Br2. These are heteronuclear molecules. Diatomic molecule, H2N2 diatomic. H2O. H2O means water. It is a triatomic. It is also compound. Every element is a compound, but all compounds is not
मॉलिक्यूल. मग आपल्याला कंपाऊंड आर ऑल्सो सेम ॲज टू मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल H2O. In H2O, hydrogen is number of two elements. Oxygen are combined by sharing of electron or ionic bond. हे कंपाऊंड तयार होताना, मॉलिक्यूल तयार होताना आयोनिक बॉन्ड तयार होतो. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे त्यांचं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, शेअरिंग होते आणि मग ती केमिकल एकत्र येतात, कंपाऊंड तयार होतात, मॉलिक्यूल तयार होतात. हे आपल्याला बेसिक 9वीत आपण पाहिलेलं आहे. त्याचे भरपूर अभ्यास झालेला आहे. आपण पाहिलेलं आहे. नेहमीचं एक्झाम्पल आपलं सोडियम क्लोराईड NaCl. सोडियम क्लोराईडमध्ये सोडियम आहे, क्लोरीन आहे. मग सोडियम हा इलेमेंट आहे, ॲटम आहे. क्लोरीनसुद्धा इलेमेंट आहे, ॲटम आहे. सोडियम इलेक्ट्रॉन डोनेट करतो, क्लोरीन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. म्हणजे काय होतं, इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, देवाणघेवाण होते आणि कंपाऊंड तयार होतं. त्याला आपण मॉलिक्यूल पण म्हणू शकतो. अशा अनेक एक्झाम्पल आपण इयत्ता 9th मध्ये पाहिलेले आहेत. परत तुम्ही एक रिवाईज म्हणून पाहू शकतात. सेकंड क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स. व्हॅलन्सी कन्सेप्ट ऐकली आपण, टर्म ऐकलेला आहे, शब्द ऐकलेला आहे. तो सुद्धा आपण 9वीमध्ये पाहिलेला आहे. व्हॅलन्सी मीन्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टू डोनेट और ॲक्सेप्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. व्हॅलन्सी ही एक संख्या आहे, एक फिगर आहे, एक अंक आहे जो मॅथमॅटिकली एक्सप्रेस केला जातो. फॉर एक्झाम्पल सोडियम Na, याचा ॲटॉमिक नंबर आहे 11. बरोबर. मग याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या आहे 11. इलेक्ट्रॉनची संख्या 11. मग आता आपल्याला आणखी एक शब्द ऐकला असेल आपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तो याच्यामध्ये पुन्हा आपल्याला आलेला आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्याला इलेक्ट्रॉनची वाटणी म्हणतात, डिस्ट्रीब्युशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल सोडियम ॲटॉमिक नंबर इज 11. म्हणजे सोडियमकडे इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 11. मग त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्याची वाटणी, डिस्ट्रीब्युशन करायचं. हे सर्व आपण इयत्ता 9मध्ये पाहिलेलं आहे. तर एक रिव्हिजन म्हणून सांगतो. या 11 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन होतं, त्याला म्हणतात सायन्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आपल्याला माहिती आहे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात जास्तीत जास्त, त्याला ड्युएट असं म्हणतात. सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, त्याला ऑक्टेट पोझिशन म्हणतात, अष्टक स्थिती म्हणतात. किती आले? 2 आणि 8 10. उरला किती? 1 इलेक्ट्रॉन. हा 1 इलेक्ट्रॉन हा थर्ड ऑर्बिटमध्ये राहतो आणि हा 1 इलेक्ट्रॉन, हे थर्ड ऑर्बिट काय मग अनस्टेबल आहे. हे थर्ड ऑर्बिट हे अनस्टेबल आहे, अस्थिर आहे. मग हा सोडियम 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कुठल्याही एक एलिमेंटला देतो. मग सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणजे डोनेट करतो, म्हणून त्याची सोडियमची व्हॅलन्सी आहे 1. मग सोडियमची व्हॅलन्सी किती? 1. ज्याने हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला, जसं क्लोरीन आहे, क्लोरीन
चा ॲटॉमिक नंबर आहे 17, फर्स्ट ऑर्बिट 2, सेकंड 8, थर्ड 7. मग क्लोरीनसुद्धा थर्ड ऑर्बिट, क्लोरीनची थर्ड ऑर्बिट काय आहे, अनस्टेबल आहे, अस्थिर आहे. मग तो काय करतो, शेअरिंग करतो, एक ते इलेक्ट्रॉन देईल किंवा इलेक्ट्रॉन घेईल. मग 7 इलेक्ट्रॉन डोनेट करण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेला योग्य. मग सोडियम आपला 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो. मग क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो, ॲक्सेप्ट करतो, स्वीकारतो, म्हणून क्लोरीनची व्हॅलन्सी 1, याचीसुद्धा व्हॅलन्सी 1. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅलन्सी म्हणजे एक संख्या, एक फिगर, ज्या इन विच एलिमेंट डोनेट or accept how many number of electrons, or it is also called as valence electron, is called as valency of elements. मग मित्रांनो, या सर्व गोष्टी का गरजेचे, या युनिटमध्ये केमिकल रिॲक्शन पाहताना, शिकताना आपल्याला किती इलेक्ट्रॉन घेतले गेले, का गरज आहे यांची, व्हॅलन्सी का महत्त्वाचे आहे, यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन महत्त्वाचं काय आहे, हे रिॲक्शनमध्ये आपल्याला, रिॲक्शन म्हणजे काय, अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया, रिॲक्शन होते. जसं आपल्याला इंजेक्शन दिलं, गोळी घेतली, आपण केमिकल घेतो, हे आपले रिॲक्शन होते. एखाद्या पाण्यामध्ये आपण एखादं केमिकल टाकलं तर काहीतरी रिॲक्शन घडते, काहीतरी इफेक्ट होतो, त्याला आपण आपल्या सोप्या भाषेत रिॲक्शन म्हणतो. मग हे सर्व रिॲक्शन हे आपल्याला एक्सपेरिमेंटने पण प्रूव्ह केलेलं आहे. आणि प्रूव्ह केलेली प्रयोग करून लॅबोरेटरीमध्ये याचं किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काही चेंजेस पाहत असतो. हे चेंजेस एक तर फास्ट असतात, फार स्लो असतात, खूप स्लो असतात, कितीतरी महिने, वर्ष, दिवस असे केमिकल चेंजेस होत असतात. जसं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक एक्झाम्पल पाहतो. ते एक्झाम्पल आपल्याला या तक्त्यामध्ये आपण स्वतः प्रूव्ह करायचं आहे. आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फिनोमेना गिवन इन द फॉलोइंग टेबल. काही तक्त्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे की कुठलंही एक्झाम्पल हे फिजिकल चेंज आहे आणि कुठलं एक्झाम्पल हे केमिकल चेंज आहे. फिजिकल म्हणजे भौतिक, तात्पुरता चेंज, टेम्पररी बदल. आणि केमिकल चेंज म्हणजे काय, रासायनिक बदल, परमानंट बदल. जसं फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, बर्फाचं पाण्यात रूपांतर होणं. एकदा बर्फाचं पाणी झालं, फिजिकल चेंज झाला, त्याला कुठल्याही प्रकारची हीट दिली नाही किंवा नॅचरली टेम्परेचर वाढलं आणि ते पाणी झालं, हा फिजिकल झालं. कुकिंग ऑफ फूड, आपण अन्न शिजवतो, प्रिपरेशन करतो, स्वयंपाक करतो, केमिकल चेंज. त्याच्यामध्ये आपण हीट देतो आणि मग नवीन पदार्थ तयार होतो, केमिकल चेंज. रिपनिंग ऑफ फ्रूट, फळं पिकणं. सांगा आता कुठला चेंज आहे. जसं आपण आता उन्हाळ्यात पहिलं कैरी आणतो किंवा आंबे पिकवतो, केळी पिकवतात. कोणी केमिकलचं पावडर करतात, कोणी त्याला चाऱ्यामध्ये, कागदामध्ये, पेपरमध्ये गुंडाळून ठेवतात, कोणी धान्याच्या कोठीमध्ये ते फळं ठेवतात, पपई. हे जे चेंज आहेत, रिपनिंग ऑफ फ्रूट, हे कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ते पण एक एक्झाम्पल द्या. मिल्क टर्न इन टू कर्ड, आपल्याला घरगुती सर्वांना माहिती आहे की दूध त्याच्यात आपण विरजन टाकलं तर त्याचे दह्यात रूपांतर होतं. मिल्क टर्न इन टू कर्ड, ते ओळखा, दुधाचे दही होतं.
आज जर दुधामध्ये आपण थोडं विरजन टाकलं, त्याच्यात कोणी लिंबू पावडर टाकतं किंवा कोणी विरजन पहिलं दह्याचे 1-2 थेंब असतात, चमचाभर दही टाकतात, त्याला विरजन म्हणतो आपण. तो चेंज कोणता आहे? इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, पाण्याचं बाष्पीभवन होतं, पाणी जी वाफ निघते त्याचं उदाहरण आहे, ते सांगा. फिजिकल आहे का केमिकल आहे? डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक, आपण डाएट करतो, जेवण करतो, पोटात गेल्यानंतर ते अन्न त्याचं पचन होतं, म्हणजे मग पचन कसं काय झालं, कुठल्या प्रकारचे चेंजेस आहे ते ओळखा. सहज तुम्हाला उत्तरं देता येतील. पुढचे एक्झाम्पल आहे साईज ऑफ रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर, डांबर गोळी, ज्याला नॅफ्था बॉल म्हणतो आपण, डांबर गोळी ही जर आपण कपाटात ठेवली, कपड्यांमध्ये ठेवली, तर ती सुद्धा आपोआप साईज छोटी होऊन जाते, काही दिवसानंतर ती नष्ट झालेली दिसते. साईज रिडक्शन म्हणजे तिचे आकार कमी होऊन जातो. का झालं असं, कसं काय झालं, काय चेंजेस झाले, कुठल्या प्रकारचे चेंज आहे ते ओळखा. स्टेनिंग ऑफ शाबाद और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस, जर शहाबादी फरशी, आता शाळेच्या वरांड्यामध्ये गॅलरीमध्ये शहाबादी फरशी, कोणी किचन ओट्यावर कडप्पा बसवला होतो, आता आपण कोणी मार्बोनेट, कोणी ग्रेनाइट बसवतं, त्याच्यावर जर लेमन ज्यूस, लिंबूचं ज्यूस पडलं, पाणी पडलं, लिंबाचे जो लिंबू येतो आपला त्याचे थेंब पडले तर काय इफेक्ट होतो, किंवा ॲसिड आपण टाकतो त्याचा काय इफेक्ट होतो. आणि लास्ट एक्झाम्पल आहे ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट, जर उंचावरून काचेचा ग्लास सुटला हातातून किंवा सोडला आपण, तो ब्रेक होतो, फुटतो. चायना डिश असतील, कबशी असेल, प्लेट असेल, तर हे सर्व एक्झाम्पल कुठल्या कॅटेगरीत येतात, कोणता चेंजेस आहे, ह्या फिजिकल आहे का केमिकल आहे. तर मित्रांनो, वी आर प्रूव्ह ऑल these example or we judge which out of this example. Now some common phenomena, काही नेहमीचे परिचयाचे उदाहरणं दिलेले आहेत या ठिकाणी. हे प्रॅक्टिकल आहे. हे प्रॅक्टिकल आपल्याला मित्रांनो प्रत्यक्ष एक तर स्कूलमध्ये पाहावं लागेल, किंवा आपल्याला आता सध्या फक्त इमॅजिन करावं लागेल की ॲपरेटस, थर्मोमीटर आपल्याला माहिती आहे सर्वांना, इव्हॅपोरेटिंग डिश असते, ट्रिपॉड स्टँड म्हणजे 3 पाय असलेलं डायग्राम पाहू आपण, फनेल म्हणजे ज्याच्यात फिल्ट्रेशन केलं, बर्नर, लॅबमध्ये बर्नरचा वापर करतो, कुठं लॅम्प असतो, कॅन्डल असते, केमिकल दिलेले आहेत, लाईमस्टोन पावडर, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, हे सर्व केमिकल्स आहेत. काही ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये, पावडर फॉर्ममध्ये, तर काही लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. आणि मग ॲक्टिव्हिटी, कृती डायग्रॅमप्रमाणे ॲक्टिव्हिटी करायची. बघा ही डायग्रॅम दिलेली, ही ट्रिपॉड आहे, हे बर्नर आहे, त्याच्यानंतर इव्हॅपोरेटिंग डिश आहे, त्याच्यात हीट दिली त्याला, आणि मग काय चेंजेस होतात ते आपल्याला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर, आता तोंडी मी सांगितलं तर तुम्हाला ते लगेच लक्षात येणार नाही. याच्यात कोणते चेंजेस झाले ते आपण प्रत्यक्ष रिॲक्शन केल्यावर पाहू, आणि मग काय काय चेंज झाले ते आपल्याला पाहायला मिळेल. द नेक्स्ट टॉपिक इज केमिकल इक्वेशन. केमिकल म्हणजे रासायनिक आणि इक्वेशन म्हणजे समीकरण, स्टेटमेंट लेखी स्वरूपामध्ये. जे प्रॅक्टिकल, जी रिॲक्शन तुम्ही केली 10 मिनटात झाली, 1 तासात झाली, काही रिॲक्शन वर्षानुवर्ष चालतात, संशोधन असतं, काही 2 दिवस चालते, काही 10 तास चालते, काही रिॲक्शन फार मोठे असतात, परंतु या रिॲक्शन शॉर्टकट छोट्या स्वरूपामध्ये आपण इक्वेशनच्या स्वरूपामध्ये मांडू शकतो. जसं तर ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट अँड झिंक डस्ट, मग कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला CuSO4,
झिंक डस्टचे आपलं झिंक इलिमेंट आहे, पिरियोडिक टेबलमध्ये आपण पाहिलं, मग त्याच्या फॉर्म्युला झिंक. मग दोघांमध्ये एक रिॲक्शन झाली, एकमेकांशी देवाणघेवाण झाली, आनायन कटायन जॉईन झाले, ते आपल्याला माहिती आहे की काय होईल ते आपण पाहू. मग याला वर्ड इक्वेशन म्हणतात, शब्दांच्या स्वरूपामध्ये. आणि मग हे इक्वेशन मध्ये आपण ज्या केमिकल संज्ञा आहेत, जसं कार्बन असेल तर सी, वॉटर असेल तर H2O, या फॉर्म्युल्यांचे आपण यूज करतो लेफ्ट साईडला, राईट साईडला, त्याला आपण रिॲक्शन म्हणू. द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन कंडेन्स फॉर्म यूजिंग केमिकल फॉर्म्युले इज कॉल्ड केमिकल इक्वेशन. ज्या रिॲक्शनमध्ये आपण केमिकल फॉर्म्युलाचा वापर करू त्याला आपण काय म्हणणार, केमिकल इक्वेशन. मग या एक्झाम्पलमध्ये आपण कॉपर सल्फेट, झिंक, आणि मग रिॲक्शन झाली, झिंक सल्फेट तयार झालं, कॉपर बाहेर पडला, या गोष्टी आपण पाहिल्या, हे आपण प्रूव्ह करतो. मग जी रिॲक्शन 2 तास, 4 तास, 2 दिवस, 8 दिवस, जी काही प्रोसेस असेल ती आपण छोट्या स्वरूपामध्ये वर्ड इक्वेशनच्या स्वरूपामध्ये मांडणी करतो, त्याला म्हणतात केमिकल रिॲक्शनची मांडणी इक्वेशनमध्ये, शॉर्टकट मांडणी, त्याला इक्वेशन म्हणतात. मग आता ही रिॲक्शन इक्वेशनच्या स्वरूपामध्ये कसं लिहितात, रायटिंग अ केमिकल इक्वेशन. This topic is now start tomorrow. Thank you.